नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज सिंदखेड राजा येथील लखुजी राजे यांच्या समाधी स्थळावर आलेलो आहे आणि आपण आज सदर स्थळ पूर्ण एक्सप्लोर करणार आहे. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहे लखुजी राजे यांची समाधी स्थळ येथे, जे की सिंदखेड राजा येथे आहे. लखुजीराजे जाधव यांची आणि त्यांच्या मुलांची हत्या 25 जुलै 1629 रोजी दौलताबादच्या दरबारात देवगिरी किल्ल्यावर निजामशहाने केली आहे. त्यावेळी लखुजीराजे जाधव निजामशाहीत परत आले होते, परंतु निजामशहाला त्यांच्या स्वातंत्र्याच्या उद्देशाचा संशय आल्याने भर दरबारात विश्वासघाताने खून झाला. त्यांच्यासोबत पुत्र राजे असलोजीराव, राजे राघोजीराव आणि नातू युवराज राजे यशवंतराव हे दत्ताजीराव यांचे पुत्र होते. त्यांची हत्या झाली. हत्या झाल्यानंतर त्यांची प्रेते सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आला आणि तेथेच समाधी बांधण्यात आली. ही समाधी मराठा वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. लखुजीराव जाधव यांची समाधी सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र येथे आहे. ही समाधी त्यांच्या जन्मभूमीवर असून राजमाता जिजाऊंच्या कुटुंबाशी निगडीत पवित्र स्थळ आहे. समाधी इसवी सन 1630 ते 1640 दरम्यान त्यांचे बंधू राजे भूताजी यांनी बांधली, ज्याला 10 वर्षे लागली. मुख्य इमारत 50 फूट लांब आणि 50 फूट रुंद आणि त्या इमारती उंची 45 फूट असून उत्तर भारतीय शैलीतील घुमटमय युक्त वास्तू आहे, ज्यात 5 मुख्य समाधी आहेत: लखुजीराजे, दत्ताजीराव, असलोजीराव, रघुजीराव, यशवंतराव. अशा प्रकारे ह्या 5 समाध्या आहेत मित्रांनो तिथं, आणि आवारात 9 लहान समाध्या आहेत. सदर जे समाधी आहे यांचे वैशिष्ट्य अशा प्रकारे आहे मित्रांनो. पूर्वाभिमुख मुख्य दरवाजावर वादक मूर्ती, कीर्तिमुख्य आणि व्याल जोडी कोरलेल्या आहेत. त्यात 12 बाय 12 फूट मुख्य समाधी मंदिरासारखी असून सभामंडप, गर्भगृहात शिवलिंग आणि सिंहासनावर पुतळा. सध्या स्थितीमध्ये हा सिंहासनावरील पुतळा गहाळ आहे. सर्व समाधीमध्ये शिवलिंग असून पंचायतन शैली आहे. परिसरात सिंदखेडगडी, नीलकंठेश्वर मंदिर, बारवे आणि तलावे आहेत. मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सिंदखेड राजा येथील शासकीय वस्तू संग्रहालय येथे. येथे सदर वस्तू संग्रहालय येथे पुरातत्व विभागाने जे इथं 11व्या ते 12व्या शतकातल्या जे जुन्या मूर्त्या आहेत या ठिकाणी संग्रहित करून ठेवलेल्या आहेत, ते आज आपण पाहणार आहे. इथं काही जुन्या मूर्त्या आहेत मित्रांनो, पाहू शकता तुम्ही.
पुरातत्व विभाग इथं आलेला आहे आपण मित्रांनो. इथे हे तोफ ठेवलेली आहे, 2 तोफा आहेत तिथे. ते वेगवेगळ्या मूर्त्या ठेवलेल्या आहे. शंकर पार्वती शिल्प, वैष्णवी 10वे शतक, लक्ष्मीनारायण 13वे शतक, अश्विनी 10वे शतक, गिरगल 12वे ते 13वे शतक. मकरमुख 13वे शतक, नृत्य गणेश 12वे शतक. खाली पण काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. शंकर पार्वती शिल्प, इंद्रायणी 12वे ते 13वे शतक मधलं आहे. उमा माहेश्वर 13व्या शतकातली मूर्ती आहे मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज लखुजीराजे यांच्या समाधीचे पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि सदर समाधी खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लोर केलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. तर आपण सदर व्हिडिओ इथं समाप्त करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.